friends. Welcome to AGS Broker and Warnick, your one-stop solution for English for all competitive exams. In this series of vocab enhancement, we have been discussing a lot of ideas, a lot of meanings, and through roots, so prefixes, suffixes, and we have experienced so far that it is really easy to develop vocabulary without taking a burden, without being tense about it, right? Because once you start learning it through roots, it becomes easy. It literally opens to you a treasure of words, and you feel excited, right? So आपण आता या सिरीज मध्ये पुढे आज मागच्या वेळेला आपण जे काही सेंटेन्सेस किंवा जे काही वर्ड्स शिकलो होतो नवीन रूट्स आणि प्रिफिक्सेस सफिक्सेसच्या थ्रू न्यू आयडियाज ज्या आपण मागच्या सेशन मध्ये शिकलो होतो त्यालाच आपण पुढे आज कंटिन्यू करणार आहोत. वी आर गोइंग टू टेक अ डिस्क्रिप्टिव्ह लुक एट इट, और वी आर गोइंग टू टेक अ लुक एट इट in some more elaborate manner. We are going to see the branches of how words keep forming and how this string which we started with I है ना. आपण सुरुवातीला पहिलं सेशन जे आपण सुरू केलं आय किंवा सेल्फ, इगो, सेल्फ तिथून सुरू केलं आणि नाउ वी हॅव कम टू व्हेरियस पर्सनॅलिटीज अँड हाऊ टू इन्सल्ट युअर एनिमीज, राईट? So it is fun to know that words can be learned so amusingly, in so much of entertaining way, right? So आता आपण बघूया आज आपल्याकडे काय काय वर्ड्स आहेत. Let's take a look at this. Can you use the words, right? So in the last session we learned words, and today we are going to solve exercises, है ना? So yes, can you use the words? Number one is she scoffs at. Scoff at म्हणजे काय तर थट्टा करते किंवा she scoffs at means she makes the fun of. She looks at she looks at others in an insulting manner किंवा as if people are inferior अशा अर्थी scoff at. टर उडवणे किंवा थट्टा करणे है ना. आपण म्हणतो ना टर उडवणे किंवा थट्टा करणे, right? That is scoffing at, right? So she scoffs at beliefs you have always held dear. हेल्ड डिअर म्हणजे तुम्हाला जे तुमचे बिलीव्ह जे आहेत, जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, अशा तुमच्या बिलीव्हची ती थट्टा करते. सो सच वुमन और सच गर्ल कॅन बी टर्म्ड ॲज और इज टर्म्ड ॲज आयकोनोक्लास्ट, राईट? आयकोनोक्लास्ट. नेक्स्ट वी हॅव इज नंबर 2. यू नो ही इज हेल अँड हार्टी. लुक एट द एक्सप्रेशन हेल अँड हार्टी. छान आहे, त्याची तब्येत छान आहे. ही इज हेल अँड हार्टी मीन्स ही इज गुड एट हेल्थ. ओके, बट ही कॉन्स्टंटली कंप्लेन्स. पण तो सारखा तो कंप्लेंट करत असतो की मला कुठला तरी आजार झालाय, मला हे झालंय, मला ते झालंय, काहीतरी सतत काळजी, सो द वर्ड इज हायपोकॉन्ड्रियॅक. आपण शिकलो होतो ना हा वर्ड हायपोकॉन्ड्रियॅक. सो दिस इज हायपोकॉन्ड्रियॅक. नंबर 3. शी इन्सिस्ट्स हर पॉलिटिकल ॲफिलिएशन्स. पॉलिटिकल ॲफिलिएशन्स जे काही आहेत तिचे, म्हणजे शी इज ॲफिलिएटेड टू सम पॉलिटिकल पार्टीज, आणि कदाचित तिचे जे काही ॲफिलिएशन्स आहेत म्हणजे ती ज्याला जोडल्या गेली आहे, ज्याला ती सपोर्ट करते, ते सगळं सुपेरियर आहे, ते सगळं तुमच्या ॲफिलिएशन्स पेक्षा सुपेरियर आहे, राईट? सो दॅट इज शॉविनिस्ट. That is chauvinist. So she is a chauvin, chauvinist. She is a chauvinist. We have next. She insists on her subordinates toeing the mark. To toe the line, to toe the mark means to confirm or to agree or to abide by किंवा है ना जे पण काही एक्सपेक्ट केलंय, जे काही रूल्स आहेत ते पाळणे है ना, ते मान्य करणे, सरेंडर करणे अशा अर्थी, राईट? टोईंग द लाईन, टोईंग द मार्क, शिस्त पाळणे. सो शी इज व्हॉट? शी इज अ मार्टिनेड. शी इज अ मार्टिनेड, राईट? सो मार्टिनेट काय एक्सपेक्ट करतो सगळ्यांकडनं? एक्सपेक्ट नाही करत, तो डिमांडच करतो सगळ्यांकडनं, तो ऑर्डर करतो सगळ्यांना. यू शुड टो द मार्क, यू शुड टो द लाईन. मी तुम्हाला जे काही सांगितलंय त्याला तुम्ही टो द लाईन करा, म्हणजे त्याच्याप्रमाणे तुम्ही वागा, ते तुम्ही फॉलो करा, राईट? देन वी हॅव नेक्स्ट इज सेकंड. He makes sexual advances to everyone else's wife and is too often successful. So this is lecher. 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 व्यभिचारी मनुष्य है ना.
then he cultivates friends that can do him good financially. Financially म्हणजे आर्थिक काहीतरी मदत करतील असे फ्रेंड्स तो कल्टिवेट करतो. सो असे फ्रेंड्स कल्टिवेट करतो, त्याच्यासाठी तो त्यांची खुशामत करतो. सो ही कल्टिवेट्स फ्रेंड्स दॅट कॅन डू हिम गुड फायनान्शियली. ही इज अ सिकोफॅन्ट. ही इज अ सिकोफॅन्ट. He is a sycophant. Okay, then we have next. She dabbles with watercolors. She is a dilettante. A dilettante. Or dilettante, as some people call it. She insists there is no deity. Deity म्हणजे काय? God. Deity means God. So ही जी व्यक्ती आहे ती काय म्हणते की कुठलाही देव नाही. So she is atheist. She is an atheist. Right? Then we have next. She is a shrew. Shrew means bad tempered. She is bad tempered, a harridan, a scold and a nag. है ना? ती खूप भांडणं करणारी, खूप arrogant, खूप आक्रमक अशी ती एक स्त्री असते. She is a virago. Virago. She is a virago. Next we have 3. Number 10. His only interest in life is his fish collection. इथे एक उदाहरण दिलंय. ओनली इंटरेस्ट म्हटलंय म्हणजे काय? तर एकच गोष्टीविषयी अक्षरशः एकाच गोष्टीसाठी तो जणू काही असा ही इज फॅनॅटिकली, जणू काही तो इतका अतिरेकी प्रेम असतं त्याचं, ऑलमोस्ट सायकॉटिकली, जणू काही असा एक सायकॉटिक पेशंट झाल्यासारखा, डिवोटेड टू इट है ना. एकाच गोष्टीच्या मागे जणू काही तो वेडसरच होऊन जातो असा. सो मोनोमॅनियॅक. Such person is called mono. Such person is monomaniac. So this is end of session 28. Now we have to take a look at next part, ज्याच्यामध्ये आपल्याला आता काही आपण याचे एक्सप्लेनेशन्स, वी आर गोइंग टू टेक अ लुक एट एक्सप्लेनेशन्स, राइट. सो सेशन 29, origins and related words. Okay, the French drill master. Okay, the French drill master. What is the हे काय प्रकार आहे? What is this thing about French drill master? Let's read the explanation. Okay, Jean Martinet. हा जो होता ना जॉन मार्टिनेट किंवा जीन मार्टिनेट वॉज द इन्स्पेक्टर जनरल ऑफ इन्फंट्री. ते जे सैन्य होतं, ती जी तुकडी होती ड्युरिंग द रेन म्हणजे काय? रेन म्हणजे राज्य. किंग लुई 14च्या राज्यात. REIGN रेन म्हणजे राज्य. किंग लुई 14च्या राज्यात तो जनरल ऑफ इन्फंट्री होता अँड अ स्ट्रिक्टर. तो स्ट्रिक्ट होता, मोर फॅनॅटिक. तो अक्षरशः म्हणजे असा खूप फॅनॅटिक ड्रिल मास्टर होता. तो असा खूप अति प्रमाणात तो फॅनॅटिसिझम दाखवायचा. फ्रान्स हॅड नेव्हर सीन, आणि असा कोणी व्यक्ती त्याच्या आधी फ्रान्समध्ये नव्हता झालेला. इट वॉज फ्रॉम दिस टाइम दॅट द फ्रेंच आर्मीज रेप्युटेशन फॉर डिसिप्लिन डेटेड. तेव्हापासून फ्रेंच आर्मीचं जे रेप्युटेशन आहे, फ्रेंच आर्मीचं रेप्युटेशन काय झालं तर डिसिप्लिन साठी ओळखल्या जायला लागली फ्रेंच आर्मी. आणि इट इज फ्रॉम द नेम ऑफ या व्यक्तीच्या, नेम ऑफ दिस फ्रेंचमन दॅट वी डिराईव्ह अवर इंग्लिश वर्ड मार्टिनेट. अति शिस्तीचा भोक्ता, कडक, खूप अति प्रमाणात शिस्तप्रिय जो असतो, राईट. आता हे जे असे जे वर्ड्स आहेत, हे जे वर्ड्स आहेत जे काही व्यक्तींपासून तयार झालेले शब्द आहेत किंवा काही कॅरेक्टर्स पासून तयार झालेले शब्द आहेत. या वर्ड्सला इपॉनिमस वर्ड्स म्हणतात. दीज वर्ड्स आर कॉल्ड इपॉनिमस वर्ड्स. ओके, असे बरेच वर्ड्स आहेत. आता हे तर हा एक वर्ड आला मार्टिनेट. हा कोणापासून तयार झाला? जॉन मार्टिनेट पासून. पुढे पण असे वर्ड्स येणार आहेत. अजून पण वर्ड्स बरेच आहेत. जवळपास इंग्लिश लँग्वेज मध्ये असे 1000 वर्ड्स आहेत जे इपॉनिमस आहेत. ओके, द वर्ड इज ऑलवेज युज्ड इन अ डिरोगेटरी सेन्स म्हणजे अपमान म्हणून ती बघितला जाते. इन्सल्टिंग याच्यामध्ये तो वापरला जातो. इन्सल्ट समजला जातो तो डिरोगेटरी. अँड जनरली शोज रिझेंटमेंट, है ना. जेव्हा कोणी वापरतं हा शब्द, समजा आता मी कोणाविषयी मार्टिनेट हा शब्द वापरला, तर इट इज नॉट अप्रिसिएशन, इट इज नॉट अ प्रेज. It means that I look down upon the person. I look at the person in a derogatory manner.
आय एम रिझेंटफुल एट पर्सन, मला त्या व्यक्तीचा राग आहे. जर मी मार्टिनेट शब्द वापरला तर असा त्याचा अर्थ आहे. शोज रिझेंटमेंट, खुन्नस, तीव्र राग, चीड. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट विच इज अँड अँगर टू द पार्ट ऑफ द युजर. जो वापरतोय तर तो रागावलेला आहे असं कळतं. हा शब्द जो वापरतोय ना तो रागावलाय. ओके. द सेक्रेटरी हु कॉल्स हिज बॉस अ मार्टिनेट. असा जो सेक्रेटरी आहे जो आपल्या बॉसला मार्टिनेट म्हणतो, किंवा द वाईफ हु अप्लाइज द एपिथेट. एपिथेट म्हणजे काय, तर ही जी उपमा आहे, हे जे लेबल आहे, तर हे जेव्हा एखादी वाईफ आपल्या हस्बंडला साठी वापरते, द वर्कर हु दस रेफर्स टू द फोरमन. जो सुपरवायझर असतो ना, फोरमन मीन्स जो सुपरवायझर असतो, सो तो वर्कर जो आपल्या फोरमन साठी हा शब्द वापरतो. एखादी बाई जेव्हा आपल्या नवऱ्यासाठी हा शब्द वापरते, एखादा सेक्रेटरी जेव्हा बॉस साठी हा शब्द वापरतो मार्टिनेट, तेव्हा काय त्याचा अर्थ होतो. दीज स्पीकर्स ऑल शो देअर कंटेम्प्ट. ते लोक त्यांचा राग दाखवत असतात फॉर द एक्सेसिव्ह. का बरं राग? बिकॉज ऑफ फॉर द एक्सेसिव्ह, अति प्रमाणात इन ह्युमन, जणू काही अमानुष, डिसिप्लिन टू विच दे आर आस्क्ड टू सबमिट. म्हणजे ते म्हणत असतात की हे जे हा जे सांगतोय आम्हाला डिसिप्लिन, ते अमानुष आहे, ते अतिरिक्त अति जास्त आहे. सो दॅट इज मार्टिनेट. सिन्स मार्टिनेट कम्स फ्रॉम अ man's name, in the brief intermission which follows we shall discover that a number of picturesque म्हणजे काय, जे असे खूप विलोभनीय, खूप असे छान अट्रॅक्टिव्ह असे जे वर्ड्स आहेत, number of picturesque English words are similarly derived. There are no related forms built on the same root. कारण की माणसाच्या नावावरनं तयार झालेत किंवा कॅरेक्टरच्या एखाद्या पात्राच्या नावावरनं तयार झालेत, म्हणून author says, Norman says there are no related forms. त्यामुळे याचे काही असे जास्त रिलेटेड फॉर्म्स नसतील, युजली नसतात. ओके, लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट विच इज we have number 6. there is an adjective martinetish आहे, याला adjective आहे martinetish, पण युजली ऑथर सेज की नसतात. ओके, मार्टिनेटिश अँड मार्टिनेटिझम. ऍडजेक्टिव्ह काय आहे? मार्टिनेटिश आणि मार्टिनेटिझम नाउन फॉर्म मार्टिनेटिझम, बट दीज आर यूज ओनली रेअरली. ओके. त्यानंतर ग्रीक फिग शोवर. फिग शोवर म्हणजे कोण? सो फिग म्हणजे अंजीर, शोवर म्हणजे दाखवणारा, अशा अर्थी इथे आहे केलेलं. बघूया आपण व्हॉट इज द एक्सप्लेनेशन. सिकोफॅन्ट. सिकोफॅन्ट कम्स टू अस फ्रॉम द ग्रीक्स. ग्रीक लोकांकडनं आपल्याला सिकोफॅन्ट वर्ड आलेला आहे. इंग्लिशमध्ये खूप वर्ड ग्रीक याच्यातनं आलेले आहेत, टर्मिनॉलॉजी मधनं, ग्रीक लँग्वेज मधनं. अकॉर्डिंग टू शिपली. शिपली नावाचा जो व्यक्ती होता, शिपलीनी एक डिक्शनरी ऑफ वर्ड ओरिजिन्स त्यांनी केली होती. सो तयार, वेन अ फेलो, एखादा व्यक्ती वॉन्ट्स टू गेट अ गुड मार्क, त्याला जेव्हा एखादा त्याला समजा चांगले मार्क्स हवे असतील, तर तो काय करेल? पॉलिश अप अँड ऍपल. तो काय करेल? चांगले मार्क पाहिजे म्हणून तो एक सफरचंद आहे ना, ते घासून पुसून स्वच्छ करेल एकदम, अँड प्लेस इट ऑन टीचर्स डेस्क, आणि तो आपल्या टीचरच्या डेस्क वरती ठेवून देईल. म्हणजे काय? चांगले मार्क मिळावे म्हणून. मग त्याचे जे क्लासमेट्स आहेत, हिज क्लासमेट्स कॉल सच अ लॅड मीन्स बॉय, अँड ऍपल शायनर म्हणायचे त्याला. म्हणजे तो काय करायचा? खुशामत करण्यासाठी, है ना, तो खुशामत करण्यासाठी तो शाईन करायचा ऍपल, म्हणून ऍपल शायनर. सो सिकोफॅन्ट हा शब्द आहे. लेट्स सी what else we have got in this sycophant. Less complimentary localities use the term bootlicker. अजून एक bootlicker हा पण एक त्याला शब्द आहे, जणू तळवे चाटणारा अशा अर्थी. एक आपल्याकडे हिंदीत मराठीमध्ये वर्ड आहे ना. द ग्रीक्स हॅड अ नेम फॉर इट, फिग शोवर. फिग शोवर म्हणजे काय? तर अंजीर दाखवणारा. काय प्रकारे? ओके, बघू. सिकोफॅन्ट इज फ्रॉम ग्रीक सिकॉन. सिकॉन म्हणजे फिग, सिकॉन म्हणजे अंजीर, अँड फॅनेन मीन्स टू शो, दाखवणे. ओके. दिस वॉज द फेलो दॅट इन्फॉर्म्ड. हा जो व्यक्ती होता ना, फिग शोवर, हा काय करायचा? तो इन्फॉर्म करायचा ऑफिसर्सला, पोलीस ऑफिसर्सला, जेव्हा द फिग्स इन द सॅक्रेड ग्रोव्स वर बीन टेकन. जेव्हा बगीच्यातले, सॅक्रेड मीन्स पवित्र, आणि ग्रोव म्हणजे तुम्ही म्हणू शकता बगीचा. सो त्या पवित्र बगीच्यातले जेव्हा अंजीर कोणी घेऊन जात असेल, तेव्हा तो कळवायचा त्या ऑफिसर्सला. किंवा दुसरं,
when the Smyrna fig dealers, ही जी स्मरणा आहे ना, ही स्मरणा जागा मला वाटतं टर्कीमध्ये ही स्मरणा नावाची जागा आहे. तिथे जे अंजीरचे व्यापारी होते, दे वर डॉजिंग द टॅरिफ. डॉज करणं म्हणजे काय? चुकवणं. टॅरिफ म्हणजे काय? जे काही कर त्यांना द्यावा लागायचा व्यापारामधनं, तो जेव्हा ते चुकवायचे, when they used to dodge the tariff, this fig shower used to inform the officials, or when someone was taking the figs from the sacred grove, this people used to inform. So bootlicker पण त्याला म्हणतात. Thus a sycophant म्हणजे आपण म्हणतो खुशामत करणारा, है ना, समोरच्या व्यक्तीची खुशामत करणारा, त्याला काहीतरी हवंय म्हणून. सो मे अपियर टू बी अ सॉर्ट ऑफ स्टूल पिजन. सो स्टूल पिजन काय? स्टूल पिजन हे अशी एक इडियम आहे की स्टूल पिजन म्हणजे समोरच्या व्यक्तीची गुलामी करणारा किंवा आपल्या मित्रांविषयी पोलिसांना बातमी देणारा, असा तो स्टूल पिजन. सिन्स द लॅटर मीन्स हा जो स्टूल पिजन आहे, करीज द फेवर म्हणजे तो आपल्या एखाद्या मतलबासाठी पोलीस ऑफिशियल्स, पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्याला त्याला एखादी गोष्ट साध्य करून घ्यायची असेल म्हणून तो काय करायचा? बाय पिचिंग ऑन हिज फेलो क्रिमिनल्स, तो त्याच्या बरोबरचे जे गुन्हेगार असायचे ना, त्यांची खबर द्यायचा तो पोलिसांना म्हणून. सो आपण म्हणतो ना की खुशामत करतो एखादा, है ना, सो त्याला म्हणतात सिकोफॅन्ट. So next, let's take a look at next. We have number 8. Sycophants may use this means of ingratiating themselves, म्हणजे आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी. ingratiate as a verb, साध्य करून घेणं, काहीतरी मिळवणं. ingratiating themselves with influential citizens of the community, okay, or they may use flattery, समोरच्या माणसाची खोटी स्तुती. सो सिकोफॅन्ट जो असतो ना, तो इनसिन्सिअर असतो, खोटारडा असतो. तो त्याला खरंच मनातनं कौतुक नसतं, तो आपलं काम काढून घेण्यासाठी खुशामत करत असतो. सर्वाईल अटेन्शन, जणू काही अगदी अक्षरशः सर्वंट सारखं, नोकरासारखं खूप अटेन्शन देत असतो समोरच्या व्यक्तीला. ऑर एनी अदर फॉर्म ऑफ इन्सिन्युएटिंग मीन्स इनडायरेक्टिंग देमसेल्स म्हणजे इनडायरेक्टली समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये चांगली प्रतिमा तयार व्हावी म्हणून. इन्सिन्युएट, है ना, इन्सिन्युएशन. सो आपण म्हणतो इनडायरेक्ट रेफरन्स, इन्सिन्युएशन, है ना, इन्सिन्युएशन, इनडायरेक्ट रेफरन्स, राईट. सो इनडायरेक्टली एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करणं, अशा अर्थी इनडायरेक्ट रेफरन्स. सो डायरेक्ट, इनडायरेक्ट, या कॉन्टेक्स्ट मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन डिफरंट वेज. A sycophant practices sycophancy. So sycophancy and has a sycophantic attitude. त्याचं ऍटिट्यूड कसं असतं, त्याचं वागणं कसं असतं? सिकोफॅन्टिक असतं. त्याची वृत्ती कशी असते? सिकोफॅन्टिक. ऍटिट्यूड म्हणजे वृत्ती, अशा अर्थी बघायचं इथे. ऑल थ्री फॉर्म्स ऑफ द वर्ड आर हायली अनकॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंट द्यायची म्हणून कधीच वापरत नाहीत हे वर्ड्स कोणाला तरी, उलट हे नेगेटिव्ह ऍट्रिब्यूट्स आहेत त्याचे. यूज देम विथ केअर. कोणाला सिकोफॅन्ट म्हणताना काळजीपूर्वक बोला, कारण की हे शब्द काही तारीफ करण्यासाठी नाही आहेत, कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत. दीज आर अनकॉम्प्लिमेंटरी वर्ड्स. देन वी हॅव नेक्स्ट वर्ड, मटेरियल मे बी सो डेलिकेट. एखादं जे मटेरियल आहे ना, ते इतकं ते नाजूक असू शकतं किंवा ते इतकं फाईन, इतकं नाजूक असू शकतं त्याचं टेक्स्चर, दॅट एनिथिंग बिहाइंड इट, त्याच्यामध्ये जे काही असेल ते दिसतं, शो थ्रू, है ना, ते आपल्याला दिसू शकतं, इतकं ते मटेरियल नाजूक असेल. द ग्रीक प्रिफिक्स डाया मीन्स थ्रू. डाया म्हणजे काय? थ्रू. डायाचा मिनिंग आहे थ्रू. अँड फॅनेन मीन्स टू शो. आता आपण बघितलं, ऍज यू नाउ नो, मीन्स टू शो. सो असं एखादं मटेरियल ज्याच्यातून आरपार दिसतं त्याला म्हणतात डायफेनस. Hence such material is called diaphanous. If you remember, when we started this series, we solved an exercise. That exercise had almost 60 questions, right? So this word was there, diaphanous, right? So okay, then diaphanous. So hence such material is called diaphanous. Then we have next this one, diaphanous. Do not use the adjective in reference to all material. प्रत्येक मटेरियल ज्याच्यातनं आरपार दिसतं त्याला डायफेनस वापरायचं नाही ना. जे ट्रान्सपरंट आहे ते सगळंच काही डायफेनस नसतं. फॉर एक्झाम्पल, यू वुड नॉट कॉल ग्लास, काचेला डायफेनस नाही म्हणत.
इवन दो काचेत दिसतं, यू कॅन सी राईट थ्रू इट, बट काचेला डायफेनस म्हणत नाही. ओनली मटेरियल दॅट इज सिल्की, अतिशय सॉफ्ट, सिल्की, गेझी किंवा गॉझी, फिल्मी अँड फ्लिम्सी अँड इन ऍडिशन ट्रान्सपरंट. सो खूप पातळ असं कापड असतं ना, तर त्याला आपण डायफेनस म्हणू शकतो. प्रॅक्टिकली ट्रान्सपरंट. द वर्ड इज ऑफन अप्लाइड टू female garments. Okay, then we have number 3, just for one's own amusement. स्वतःच्या अम्युजमेंट साठी, स्वतःला काहीतरी आनंद घेता यावा म्हणून. Dilettante is from the Italian verb dilettare is to delight, है ना, dilettare is to delight. So याच्यावरून हा वर्ड आलाय dilettante. Now let's take a look at next part, which is number 10, the dilettante paints. डिलेटंट काय काय करतो आपण बघूया. फाईन आर्ट्स मध्ये वेगवेगळे तो सुपरफिशियली वरवर अनेक गोष्टी करेल, एक्सपर्ट कशातच नाही. सो डिलेटंट पेंट्स राइट्स कंपोजेस, प्लेज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट और एंगेजेस इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स प्युअरली फॉर अम्युजमेंट. त्यातनं काहीतरी त्याला आनंद मिळत असतो, त्याला छान वाटत असतं. सो ही गेट्स ही इज अम्युज्ड. त्याला थोडंसं असं छान असं काहीतरी वाटत असतं. नॉट टू मेक मनी, पैशासाठी नाही, बिकम फेमस होण्यासाठी नाही, ऑर सॅटिस्फाय अ डीप क्रिएटिव्ह अर्ज. सो हे सगळं करण्यासाठी तो करत नसतो, त्याला फक्त एक अम्युजमेंट मिळत असते त्यातनं, राईट. सो द लॅटर म्हणजे जे सॅटिस्फाय करत असतात ना डीप क्रिएटिव्ह अर्ज, तर ते आय प्रिझ्युम बिंग द जस्टिफिकेशन फॉर द टाइम दॅट प्रोफेशनल आर्टिस्ट, जे प्रोफेशनल आर्टिस्ट असतात ना, ते सॅटिस्फाय करत असतात त्यांच्यातली डीप क्रिएटिव्ह अर्ज. सो रायटर्स, कंपोजर्स, म्युझिशियन्स, पोएट्स अँड सायंटिस्ट स्पेंड ऍट देअर चोजन वर्क. सो हे लोक काय सॅटिस्फाय करत असतात त्यांच्यातली डीप क्रिएटिव्ह अर्ज, पण तो डिलेटंट काही याच्यासाठी करत नसतो, फक्त अम्युजमेंट म्हणून करत असतो तो. अ डिलेटंटिश ऍटिट्यूड इज सुपरफिशियल, वरवरचं, अनप्रोफेशनल, तो काही प्रोफेशनल नसतो. Dilettantism is superficial, वरवरचं असतं, पार्ट टाइम, dabbling in the type of activity that usually engages the full time and energy of the professional artist or scientist. म्हणजे एखादं काम सायंटिस्ट किंवा एखादा प्रोफेशनल आर्टिस्ट काय करेल, फुल टाइम म्हणून करेल, तर त्याच्याऐवजी हा जो डॅबलर असतो ना, तो जस्ट एक वरवरचं ते करतो, कारण की त्याला अम्युजमेंट त्यातनं मिळत असते. दॅट इज द ओनली एसेन्स ऑफ डिलेटंट or dilettante, right? Then we have number 11, do not confuse the dilettante who has a certain amount of native talent. या dilettante कडे ना काहीतरी नेटिव्ह टॅलेंट किंवा ऍबिलिटी असते. ओके, ही हॅज सर्टन नेटिव्ह टॅलेंट और ऍबिलिटी. आणि जो टीरो असतो तो नवशिका, जो आता नवीन आलेला आहे तो टीरो आहे. सो टीरोला अनेक वर्ड आहेत, निओफाइट, न्यू कमर, नोविस, है ना, फ्लॅजलिंग, असे खूप वर्ड्स आहेत टीरोला. हु इज द इनएक्सपिरियन्स्ड बिगिनर, जो सुरुवात केली आहे आता, इन सम आर्ट बट हु मे बी फुल ऑफ अम्बिशन, त्याच्याकडे भरपूर अम्बिशन असेल पण तो अजून नवीन आहे आता, ड्राईव्ह पण असेल, एनर्जी पण असेल. टू कॉल अ पर्सन अ टीरो इज टू इम्प्लाय दॅट ही इज जस्ट स्टार्टिंग, तो आता त्याने जस्ट सुरुवात केली आहे, न्यू कमर आहे इन सम आर्टिस्टिक, सायंटिफिक और प्रोफेशनल फील्ड. ही इज नॉट मच गुड येट, आतापर्यंत काही त्यांनी अजून काही खूप एक्सपर्टीज नाही मिळालेलं, बिकॉज ही हॅज नॉट हॅड टाइम टू डेव्हलप हिज स्किल. आता सुरू केलं इफ एनी. द डिलेटंट युजली हॅज सम स्किल, डिलेटंट कडे काही ना काही स्किल असतं, पण तो काही फारसं काही त्यातनं करत नाही. ऑन द अदर हँड, एनीवन हु हॅज डेव्हलप्ड कॉन्झ्युमेट स्किल, कॉन्झ्युमेट म्हणजे पूर्ण, आपण कॉन्झ्युमेट हा वर्ड बघितलाय याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये, बऱ्याच आधी. कॉन्झ्युमेट, कम्प्लीट स्किल इन अन आर्टिस्टिक फील्ड जनरली अलाइड टू म्हणजे कुठल्या क्षेत्राशी संबंधित. म्युझिक इज कॉल्ड अ व्हर्च्युओसो. व्हर्च्युओसो म्हणजे काय, जो एकदम एक्सपर्ट आहे ना, व्हर्च्युओसो. देर आर सो मेनी वर्ड्स फॉर दिस व्हर्च्युओसो. कुठले वर्ड्स आहेत. व्हर्च्युओसो इज, आपण म्हणतो एक्सपर्ट, वेटरन, वन हु इज एक्सपर्ट, वन हु इज वेटरन, वन हु इज मायस्ट्रो, वन हु इज डोएन, असे खूप वर्ड्स आहेत त्याला, राईट. सो आणि कॉन्झ्युमेट, कम्प्लीट, टीरो, बिगिनर, नोविस, निओफाइट, फ्लॅजलिंग, राईट, ग्रीन हॉर्न, हे खूप वर्ड्स आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये येत असतात. देन वी हॅव लाईक हिफिज, व्हर्च्युओसो लाईक हिफिज और मेन्युहिन. येहुदी मेन्युहिन नावाचा जो आर्टिस्ट होता ना, ऑन द व्हायोलिन प्लेअर,
सो ते काय त्यांना काय म्हणतात व्हर्च्युओसो. आपल्याकडे सर उस्ताद झाकीर हुसेन इज कॉल्ड व्हर्च्युओसो, इज कॉल्ड मायस्ट्रो, है ना. सो त्यानंतर पुढे आपल्याकडे आहे नेक्स्ट वी हॅव हॉरोविट्झ और रुबिनस्टेन ऑन द पियानो. हे सगळे एक्सपर्ट्स होते त्या त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये. सो प्लुरलाइज व्हर्च्युओसो. व्हर्च्युओसो या वर्डला प्लुरलाइज केलं नॉर्मल वे मध्ये व्हर्च्युओसोस एस. और इफ यू विश टू साउंड मोर सॉफिस्टिकेटेड गिव इट द continental form virtuosi. Virtuosi is another way. Similarly, the plural of dilettante is either dilettantes or dilettanti. Both are fine. The I ending, हे जे I नी करणारे ending आहे for a plural is the Italian form and is common in musical circles. Okay, for example, libretto, libretto, the story or book of an opera. ते जे ओपेरा असतं ना, तो मोठा ऑपेरा शो असतो ना, म्युझिकल शो, त्याच्यातला लिब्रेटो काय असतं, स्टोरी और बुक ऑफ एन ऑपेरा मे बी प्लुरलाइज टू लिब्रेटी. कॉन्सर्टो अ फॉर्म ऑफ म्युझिकल कंपोजिशन, एक रचना, इज प्लुरलाइज्ड कॉन्सर्टी. हाउएव्हर द अँग्लिसाइज्ड लिब्रेटोज म्हणजे इंग्लिश लिब्रेटोज जे आहेत अँड कॉन्सर्टोज आर परफेक्टली करेक्ट. म्हणजे इंग्लिश पद्धतीने पण प्लुरल करता येतात किंवा इटालियन पद्धतीने पण करता येतात. ओके. Then we have next, which is number 13. So 13 मध्ये libretto is pronounced libretto, libretti is libretti, libretti, concerto is concerto, and concerti is concerti, right? So here we have suit your plural form. ते म्हणतात तुम्ही प्लुरल फॉर्म तुम्हाला जसा वाटेल तसा यूज करा. I would suggest to the sophistication of your audience. तुम्ही ज्या लोकांशी बोलत आहात त्यांना जसं जास्त पटतं त्याप्रमाणे तुम्ही यूज करा प्लुरल फॉर्म. नंबर 4 इज मस्क्युलाइन वुमेन. हा काय प्रकार आहे, एकतर मस्क्युलाइन म्हणतायत आणि पुढे वुमेन पण म्हणतात. सो अपोजिट आहेत ना या दोन गोष्टी. तुम्ही अशा फ्रेजेस ऐकल्या असतील ना, याला काय म्हणतात, याला ऑक्सिमोरॉन म्हणतात ना. ऑक्सिमोरॉन, ज्याच्यामध्ये दोन अपोजिट वर्ड्स एकत्र वापरले जातात. सो मस्क्युलाइन वुमन हा काय प्रकार आहे बघूया. Virago. Virago comes oddly enough from the Latin word for man. Man is bir. Man is bir. Perhaps the derivation is not so odd after all. A virago. Virago, far from being stereotypical feminine. स्टिरियोटिपिकल फेमिनाइन वर्ड जो असेल तो काय दाखवेल, डेलिकेट मॅनर, सॉफिस्टिकेटेड मॅनर, सॉफ्ट मॅनर. पण जो वरागो असतो ना, that is very different from stereotypically feminine. It is opposite of stereotypical feminine. That is timid म्हणजे एकदम शाय, लाजाळू. डेलिकेट एकदम नाजूकपणे, लो स्पोकन, एकदम सॉफ्ट आणि हळूवारपणे. सो दॅट इज स्टेरियोटिपिकली मस्क्युलाइन. हा जो वरागो आहे, वरागो मध्ये मस्क्युलाइन याचा मिनिंग दिसतो इन पर्सनॅलिटी. दॅट इज कोर्स, है ना, एकदम हार्श किंवा हार्ड, अग्रेसिव्ह, आक्रमक, लाऊड माउथ, मोठ्याने बोलणं, राईट. Then we have next word, next explanation, which is termagant. Termagant हा एक अजून एक वर्ड आहे. वरागो साठी एक अजून एक वर्ड आहे termagant आणि harridan. So harridan, termagant, a scold, a nag, these are all words for a woman who is aggressive, loud-mouthed, who is masculine. So these are words with essentially the same uncomplimentary meaning. यांचं meaning आहे ना uncomplimentary आहे. Give me one moment, please. Just one moment. Let me switch off. Okay. So, right. So a virago, a termagant, and a harridan is admittedly repetitious, but is successful in relieving one's feelings. रिलिव्हिंग वन्स फिलिंग्स म्हणजे काय, एखाद्यावरती भडास काढायची असेल रागाची, त्याला अपमान करायचा असेल. लुक एट द रायटिंग स्टाईल ऑफ द ऑथर. सो नंबर 5, द ओल्ड मॅन. ओल्ड मॅन काय आहे तर अगेन एपॉनिमस वर्ड आहे परत एक, निकोलस शॉविन. निकोलस शॉविन हा जो होता ना, सोल्जर ऑफ द फ्रेंच एम्पायर. सो वॉसिफेरसली, इतक्या मोठ्यानी तो, अँड अनसिझिंगली, तो थांबायचाच नाही, कंटिन्युअसली आणि खूप मोठ्यानी ही एअर्ड म्हणजे तो बोलायचा. हिज वेनरेशन, त्याला खूप रिस्पेक्ट होता, ऑफ नेपोलियन बोनापार्टे. नेपोलियन बद्दल त्याला जो रिस्पेक्ट होता, वेनरेशन होतं, ते तो खूप मोठ्याने आणि न थांबता बोलत राहायचा. दॅट ही बिकेम द लॉफिंग स्टॉक. लोक त्याच्यावरती हसायला लागले ऑफ ऑल युरोप. देअर आफ्टर अँड एक्झॅगरेटेड, अति प्रमाणात जेव्हा
अतिप्रमाणात आणि उघडपणे, ब्लेटंट पॅट्रियॉट. सो पॅट्रियॉट इज पॉझिटिव्ह, पॅट्रियॉट इज पॉझिटिव्ह वर्ड, देशभक्त. पण आता जेव्हा एक्झॅगरेशन त्याच्यामध्ये येतं आणि ब्लेटंट जो थांबतच नाही, कंटिन्युअस तो एखाद्या व्यक्तीची किंवा त्याला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीची, एखाद्या संस्थेची स्तुती करत राहतो, त्याला म्हणतात वॉज नोन ॲज अ शॉव्हिनिस्ट, राईट. अँड स्टील इज टुडे, या वर्डला आजही शॉव्हिनिस्ट हेच मिनिंग, म्हणजे हाच वर्ड आहे. मेल मेल शॉव्हिनिस्ट, मेल शॉव्हिनिस्ट कोण असतो, ज्याला पुरुषी अहंकार आहे, दॅट इज कॉल्ड मेल शॉव्हिनिस्ट. सो त्यानंतर पुढे बघूया आपण. सो शॉव्हिनिझम बाय नॅचरल एक्सटेन्शन अप्लाइज टू ब्लेटंट वेनरेशन, है ना, उघडपणे खूप मोठ्याने आणि लाऊड वेनरेशन, स्तुती करणं ऑफ ऑर बोस्टफुलनेस, है ना, एखाद्या त्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या त्या गोष्टीविषयी बोस्टफुल असणं, खूप घमेंडीपणाने बोस्टफुल, घमेंडी असणं, अबाउट एनी अदर अफिलिएशन, अफिलिएटेड टू, संबंधित, बिसाइड्स वन्स कंट्री, तर देश इन ऍडिशन टू वन्स कंट्री. सो टू बी पॅट्रिऑटिक, पॅट्रिऑटिक मीन्स देशभक्त, इज टू बी नॉर्मली प्राऊड ऑफ, म्हणजे याच्यामध्ये नॉर्मल आहे. पॅट्रिऑटिक मध्ये नैसर्गिकता ही चांगली गोष्ट आहे, राईट. पॅट्रिऑटिक इज अ व्हेरी गुड थिंग. अँड डिवोटेड टू वन्स कंट्री. टू बी शॉव्हिनिस्ट, पण जेव्हा आपण टू बी शॉव्हिनिस्टिक म्हणतो, इज टू एक्झॅगरेट सच प्राईड, मग ते त्याला गर्वापेक्षाही आणखी त्याला एक एक्झॅगरेशन मिळतं, ऑब्नॉक्शियस डिग्री पर्यंत जातं ते. सो या वर्डला आता काय झालंय की याचं मिनिंग आणखी चेंज होऊन होऊन आता हे ऑब्नॉक्शियस डिग्री पर्यंत, एक्झॅगरेटेड वेनरेशन, कुठल्याही गोष्टीबद्दल, म्हणजे आता हे फक्त देशाबद्दल असं नाही, पण कुठल्या दुसऱ्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या संस्थेविषयी, ज्याच्याशी हा माणूस जोडला गेला आहे. सो सच इज शॉव्हिनिस्ट. वी माइट डायग्रेस, डायग्रेस म्हणजे काय, भटकणे, आपल्या आपल्या मुद्द्यापासून आपण भटकू शकतो. हिअर टू इन्व्हेस्टिगेट अन एटिमॉलॉजिकल साइड रोड, एटिमॉलॉजिकल साइड बघूया आपण. डाऊन विच द वर्ड पॅट्रिऑटिक ब्रेक बेकॉन्स. पॅट्रिऑटिक हा वर्ड आपल्याला काय सांगतो, पॅट्रिऑटिक इज बिल्ट ऑन द लॅटिन वर्ड पेटर, पेटर और पॅट्रिस मीन्स फादर. वन्स कंट्री इज इन अ सेन्स वन्स फादरलँड. सो एक तर मदरलँड पण म्हणतात देशाला, किंवा फादरलँड पण म्हणतात, राईट. सो नेक्स्ट वी हॅव इज number 15. Sorry, next, yeah, let us see what other interesting words are built on this same root. One is patrimony. Patrimony is, what is patrimony? An inheritance. Inheritance म्हणजे जसं की वारसा हक्काने मिळालेलं, from one's father. The money comes from the same root that gives us money. जिथून आपल्याला मनी मिळालं ना, तेच तिथूनच मोनी पण मिळालंय. हे जे एपॉनिमस आहे, जुनो मोनेटा. जुनो मोनेटा काय होतं, रोमन गॉडेस हु गार्डेड द टेम्पल्स ऑफ फायनान्स, म्हणजे पैशाची देवी, ती संरक्षण करायची, पैशाचा जिथे साठा असायचा त्याचं संरक्षण करणारी रोमन गॉडेस जुनो मोनेटा. तिथून MONY, मनी, हे सगळे वर्ड्स तिथून आले, राईट. द ऍडजेक्टिव्ह इज पॅट्रिमोनियल, ऍडजेक्टिव्ह इज पॅट्रिमोनियल. Second is patrimonic. Patrimonic, so a name formed on the father's name. Patronymic, sorry, patronymic. Patronymic म्हणजे काय, वडिलांच्या नावावरून नाव घेतलं असतं तेव्हा. लाईक जॉन्सन, जॉन्सन सन ऑफ जॉन, मार्टिनसन सन ऑफ मार्टिन, ॲरनसन सन ऑफ ॲरन. सो दीज आर कॉल्ड पॅट्रोनिमिक. निम मीन्स नेम, वडिलांच्या नावावरून घेतलेलं. द वर्ड कंबाइन्स पेटर, पॅट्रिस विथ ग्रीक ऑनिमा. ऑनिमा मीन्स नेम. ऑनिमा प्लस द ग्रीक प्रिफिक्स सिन. सिन मीन्स विथ ऑर टुगेदर. म्हणून सिनॉनिम असे दोन शब्द जे एकत्र असतात, है ना, सो समानार्थी शब्द, त्यांचा अर्थ समान असतो म्हणून एकत्र असतात, फॉर्म सिनॉनिम. So this is synonym. Then we have next, after synonym we have 17, a word of the same name or meaning etymologically a together name. Together name synonym. Synonym is सारखं, समानार्थी. Onyma plus the prefix anti. Anti or anti means against. So आपण म्हणतो ना, फिल्म मध्ये आपण जेव्हा पिक्चर बघतो तेव्हा एक प्रोटॅगॉनिस्ट असतो, प्रमुख कलाकार मेन, आणि एक अँटागॉनिस्ट असतो जो त्याच्या विरुद्ध असतो. सो अँटी मीन्स अगेन्स्ट. सो अँटीपथी, फिलिंग अगेन्स्ट, राईट. अँटायथेटिकल फॉर्म्स, आता हे फॉर्म्स अँटोनिम, दॅट इज दॅट वर्ड विच गोज अगेन्स्ट, विरुद्धार्थी शब्द.
a word of opposite meaning, etymologically an against name, है ना, an against name. Onyma plus Greek homos, the same forms homonym. Homonym म्हणजे काय? Homonym means a word that sounds like another. त्याचं साऊंड तेच असतं, प्रोनाउन्सिएशन दुसऱ्या वर्ड सारखंच असतं, बट हॅज अ डिफरंट मिनिंग. त्याचा अर्थ मात्र वेगळा असतो आणि स्पेलिंग पण वेगळं असतं. लाईक BARE, बेअर म्हणजे BARE, बेअर म्हणजे उघड, बेअर मीन्स उघडा, राईट. आणि BEAR, बेअर म्हणजे सहन करणं अशा अर्थी. नंतर वे आणि वे, WEIGH हा वर्ब आहे, हे वजन करणे, आणि वे म्हणजे मार्ग. त्यानंतर टू, preposition TOO adverb and TWO2 can be adjective. So etymologically a same name, a homonym is more accurately called a homophone. Homonym लाच homophone म्हणतात. काय? A combination of homos, the same, and phone means sound. ज्या वर्डला उच्चारताना प्रोनाउन्सिएशन सारख्या प्रकारचं असतं त्याला होमोफोन म्हणतात, आणि होमोनिमला दुसरा वर्ड आहे होमोफोन, राईट. ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ सिनोनिम इज सिनोनिमस, राईट. ऍडजेक्टिव्ह फॉर्म OUS, हे जे प्रिफिक्स आहे ना OUS, दॅट इज ऍडजेक्टिव्हचं प्रिफिक्स आहे. सो दिस इज सिनोनिमस. कॅन यू राईट अँड प्रोनाउन्स द ऍडजेक्टिव्ह डिराइव्ड? ऍडजेक्टिव्ह डिराइव्ड, ओके, बघूया पुढे काय. Adjective derived from, acha, okay, antonym. So adjective derived from antonym is antonymous. 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 Then we have homonym, homonymous. Homonymous. Then we have next homophone, homophonous. Homophonous. 3, paternity. Paternity is fatherhood. As to question someone's paternity, to file a paternity suit in order to collect child support. ओके, जेव्हा पॅटर्निटी सूट म्हणजे कोर्टामध्ये ना खटला भरतात, पॅटर्निटी सूट. सो वडिलांकडनं जेव्हा चाइल्ड सपोर्ट देणं कायदेनी बंधनकारक असतं, तेव्हा पॅटर्निटी सूट फाईल करतात. चाइल्ड सपोर्ट फ्रॉम द अज्युम, accused or self-acknowledged father. Okay. The adjective is paternal, fatherly, paternalism, right? Paternalism is the philosophy or system of governing a country. एखाद्या देशाला जे गव्हर्न करणारी जी सिस्टम असते त्याला पॅटर्नलिझम म्हणू शकतो आपण, किंवा or of managing a business or institution so that the citizens. Next we have employees or staff are treated in a manner suggesting a father-children relationship. Okay, वडील आणि मुलामध्ये असलेली जी रिलेशनशिप आहे तशी. Such a system sounds and often is benign. खूप दयाळू असते. benign sounds म्हणजे दयाळू वाटते, and protective, संरक्षक. but याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो? खूप मोठा याच्यामध्ये गोंधळ होतो. का बरं? कारण की इनिशिएटिव्ह, इंडिपेंडन्स अँड क्रिएटिव्हिटी ऑफ दोज इन सबऑर्डिनेट रोल्स, म्हणजे ज्या लोकांना त्या वडिलांसारखा जो आहे त्याचं सगळं ऐकून घ्यावं लागतं, त्याच्यामुळे हे वाटतं तर दयाळू, पण हे गोंधळ निर्माण करतं. ऍडजेक्टिव्ह इज पॅटर्नलिस्टिक, राईट, पॅटर्नलिस्टिक. देन वी हॅव नंबर 4, पॅट्रिआर्च. So patriarch or patriarch is a venerable. Venerable means respectable, father-like old man. An old man in ruling, जो राज्यकर्ता आहे, father-like position. Here pater, patris is combined with the Greek root archane. Archane is to rule, है ना, patriarch, patriarch. So the adjective is patriarchal. Patriarchal, the system is a patriarchy. त्या सिस्टमला काय म्हणतात? Patriarchy. Patriarchy, right. Then we have next, which is number 20, patricide. So बरेचसे CID याच्याविषयी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये बरेच वर्ड्स विचारलेले आहेत. हे जे आहे, सो याला काय, patricide. So patricide is CID, means to kill. Pesticide, regicide, है ना, patricide, matricide. So the killing of one's father. Pater, patris combines with side, CIDE, as a suffix derived from the Latin verb cedo. Cedo means to kill. The adjective is patricidal, right? Patricidal. This list does not exhaust. लिस्ट काही संपत नाही. द नंबर ऑफ वर्ड्स बिल्ड ऑन पॅटर्न
फादर म्हणजे सगळे वर्ड्स काही या लिस्टमध्ये नाही आहेत, बट इज सफिशियंट, पण एवढी सफिशियंट आहे की तुम्हाला एक आयडिया येईल ऑफ हाऊ क्लोजली रिलेटेड मेनी इंग्लिश वर्ड्स आर. वर्ड्स किती जवळ असोसिएटेड असतात हे कळण्यासाठी याची उपयोग होतो. याचा उपयोग होतो. In your reading, you will come across other words containing the letters patter or patter. Patter or patter, you will be able to figure them out once you realize that the base is the word father. त्याचा बेस काय आहे? फादर हाच आहे. You might, if you feel ambitious, puzzle out the relationship to the father idea in the following words, checking with a dictionary to, okay, to see हाऊ गुड युअर लिंग्विस्टिक इंट्युशन इज. तुमचं इंट्युशन तुम्हाला थोडं वापरायचंय आणि तुम्हाला ते किती चेक करायचं असेल किती चांगलं आहे. तर नॉर्मल सेज गेस द मिनिंग ऑफ दीज वर्ड्स. सो आता आहे 6. सो आता आपण बघूया हे वर्ड्स. पॅट्रिशियन. पॅट्रिशियन म्हणजे काय? नोबल किंवा अरिस्टोक्रॅटिक, उच्चभ्रू असा मनुष्य. नोबल किंवा अरिस्टोक्रॅटिक. सो उच्चभ्रू अशा अर्थी पॅट्रिशियन. पॅट्रन मीन्स सपोर्ट करणारा, प्रोटेक्ट करणारा, दॅट इज पॅट्रन. सपोर्टर किंवा वन हू सपोर्ट्स और प्रोटेक्ट्स. सपोर्टर किंवा प्रोटेक्टर. देन पॅट्रोनाइज करणं. टू पॅट्रोनाइज इज टू सपोर्ट और प्रोटेक्ट. सेम थिंग. पॅट्रोनाइझिंग. पॅट्रोनाइझिंग मीन्स अशा अर्थी प्रोटेक्ट करणं, पण याचं निगेटिव्ह मिनिंग होतं. एखादा व्यक्ती जेव्हा पॅट्रोनाइझिंग असतो ना त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या मॅनरमध्ये, तेव्हा तो समोरच्याला इन्फेरियर समजत असतो. समोरच्याला तो कमी दर्जाचा समजत असतो किंवा खालचा समजत असतो आणि त्यामुळे तो मदत करत असतो. सो याला निगेटिव्ह आहे. पॅट्रोनाइजला पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. पॅट्रोनाइझिंगला निगेटिव्ह मिनिंग आहे. Paterfamilias means father of the family. Father of the family. Paterfamilias is the father of the family. Then we have next padre. आपल्या मराठीत पण हा शब्द आहे. प्रीस्ट किंवा फादर. पादरी, धर्मगुरु. प्रीस्ट किंवा फादर. Number 6 is the old lady. Pater patris is father. Mater matris is mother. Okay. Then for example, let's take a look at example which we have. Matriarch. So matriarch कोण असतो? द मदर रुलर. जी स्त्री असते ना, जी राज्य करणारी स्त्री असते. द मदर पर्सन दॅट कंट्रोल्स अ लार्ज हाऊस होल्ड. जी एखाद्या घराला कंट्रोल करत असते. एखादी ट्राईब, एखादी जमात, एखादी विशिष्ट जमाती असतात आदिवासींच्या ट्राईब्स और कंट्री, देशाला. दिस वर्ड लाईक पॅट्रिआर्क इज बिल्ट ऑन द रूट आर्कियन टू रूल. सो ड्युरिंग द रेन म्हणजे काय? राज्य ऑफ क्वीन एलिझाबेथ और क्वीन विक्टोरिया, इंग्लंड वॉज अ मॅट्रिआर्की. इंग्लंड काय होतं? मॅट्रिआर्की, अंडर द रूल ऑफ अ वुमन. सो कॅन यू फिगर आउट द ऍडजेक्टिव्ह फॉर्म मॅट्रिआर्कल? मॅट्रिआर्कल इज द ऍडजेक्टिव्ह. 2 मॅटर्निटी. मॅटर्निटी इज मदरहुड. आपण म्हणतो ना मॅटर्निटी लिव्ह. आता बऱ्याचशा कॉर्पोरेट्स मध्ये मॅटर्निटी, बऱ्याचशा सगळीकडेच मॅटर्निटी लिव्ह मिळते ना. सो दॅट इज मदरहुड लिव्ह, राईट. त्यानंतर मॅटर्नल, आपण म्हणतो मदरली. मॅटर्नल इन्स्टिंक्ट असा वर्ड आहे याला. मॅटर्नल इन्स्टिंक्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे. सो मॅटर्नल इन्स्टिंक्ट, मातृत्वाचं इन्स्टिंक्ट, मॅटर्नल इन्स्टिंक्ट. त्यानंतर मॅट्रॉन. Matron is an older woman, one sufficiently mature to be a mother. So बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये वगैरे जी मेन असते ना, जी स्त्री, तिला शी इज लाईक अ मदर, सो तिला मेट्रॉन म्हणतात, राईट. सो इकडे हिअर वी फिनिश टुडेज सेशन. सी वी डिस्कस्ड सो मेनी वर्ड्स टुडे, राईट. वी डिस्कस्ड literally so many words. We discussed so many branches. We talked about so many words being connected, and we are witnessing since for the past 6 months we have been experiencing that it is really easy peasy Japanesey to learn language or to develop, to enhance your vocabulary. So let's catch up soon based on the schedule. We will catch up soon with another video in which we will solve questions, we will solve exercises, we will discuss ideas, concepts,
And so even though we cannot touch base in person, we have been meeting online. So that has been excellent journey so far. I'm looking forward to having more sessions with you. Till then, keep watching, keep learning, stay safe, take care. Thank you.